म्हणून काही जणांनी यादी दिली मला, पण मी म्हणलं नको घ्यायचं. आता अशोकरावांचं नाव राहिलं किंवा आता चेअरमन साहेबांचं नाव राहिलं, सरपंच एखाद्याचं नाव राहिलं की मग त्यातल्या त्यात आजचा दिवसही जरा विचित्र आहे. त्याच्यामुळं इथून गेल्याच्या नंतर तास 2 तासाने काही खाण्यापेक्षा नाव न घेतलेलं बरं अशी. तर मला आठवतंय आसरूबाई कमालला तसं 2013 साली मला वाटतं पाणी उपलब्ध होतं. 2001ला तर आलतोच, पण 2013ला पाणी उपलब्धता झाल्याच्या नंतर ह्याच तळ्यावर बसून हुलग्याचं कडाण बिडाण याचं गोळा करा, त्याचं गोळा करा, लय जणांचे गोळा केले होते. मास्तर बी होता माझ्याबरोबर. अनेक जणांचं गोळा करून आणलं, ते खाऊन आम्ही इथून गेलतो. माझं नम्र विनंती एकच आहे की मला टीका टिप्पणी करायची नाही, परंतु मधल्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये 2 आमदार वाटू लागले. मग त्यांना का कापसीचा तलाव करू वाटला नाही? माझं काय म्हणणं आहे, तुम्ही 10 वर्ष जर 10 वर्षापूर्वी झाला असतं, 10 वर्षापूर्वी इथल्या बैलगाड्या बंद झाल्या असत्या, इथली मुकादमकी थोडी कमी झाली असते. मुकादमकी नका कमी होणार, कारण मुकादम 4-2च असतं. पण ऊस तोडणारे जे हात आहेत आमचे, जे काबाड कष्ट करून इथं खूप काही करू शकतात. आणि माझी विनंती आहे तुम्हाला कापशीकरांना की ह्या तलावाच्या खाली बी वरती बी जे क्षेत्र लाभ क्षेत्रामध्ये येणार त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की मोटराने पाणी उपसा, पण पुढं ड्रीपनी द्या. ड्रीपनी देण्याच्या बाबतीत जर निर्णय तुम्ही घेतला तर 1.5 क्षेत्र हे आपलं ओलिताखाली येईल. आणि नॅचरल साईट आहे बघा तुम्ही. मला तर वाटतं इतकी नैसर्गिक साईट आहे की शासनाचं सुद्धा. आणि कॉन्ट्रॅक्टरला आता मी विचारलं, आपले नवनाथराव नागरगोजे हेच कॉन्ट्रॅक्टर आहेत, तर मी त्यांना विचारलं, त्यांना एक चॅलेंजिंग काम मी दिलं होतं कोळेवाडी बंधाऱ्याचं, कोल्हापूर पद्धतीचा बंधारा. तर 40 दिवसात मी म्हणलं होतं भाषणात, 40 दिवसात तर 40 दिवसात पूर्ण करू. आता आम्हाला शेतकरी लोकांनी एक सहकार्य करा की तुमचं सगळं मोजून घ्या आत्ता लगेच, आणि त्याचं वाचन आम्ही इथं करायला आहोत, झाकून लपून नाही. त्याचं वाचन सगळ्यांच्या समोर करायला होतं. ज्या शेतकऱ्याचं जे झाड असेल, जे ओळ असेल, जे एखाद्याची विहीर असेल, काय जे याच्या पुढील क्षेत्रामध्ये जातं ते सगळं आम्ही शेतकऱ्याचं अधिक पटकन हे करतो. त्याला एक सुप्रमा घ्यावी लागते असं म्हणतात. 99% माझं मत असेल. कॉन्ट्रॅक्टरला आता विचारलं, ते म्हणले सुप्रमा जर दिली आणि शेतकऱ्यांचे जर पैसे दिले तर याच वर्षी ग्वार बुजवून टाकतो. 4 महिन्यात म्हणजे ग्वार बुजायला सुद्धा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.